महाराष्ट्रात आपलं स्वागत। नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणास 31 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार। रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची कोकण रेल्वेच्या रौप्य महोत्सवी दिनी घोषणा। कॉल ड्रॉप झाल्यास टेलिकॉम कंपन्यांना रिचार्ज करावं लागणार, ट्रायचा दणका। पुन्हा डान्स बार बंदीसाठी सरकार सज्ज। सान पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड, पालिकेचा निष्काळजीपणा। वाढत्या तापमानामुळे शीतपेयांच्या मागणीत वाढ, लिंबू पाणी, नारळ पाणी, उसाच्या रसाला विशेष पसंती। घनसोलीतील मटका अड्ड्यावर धाड, 17 जण अटकेत। पुन्हा एकदा स्वागत। कोकण रेल्वे दुपदरीकरण आणि विद्युतीकरणास 31 ऑक्टोबरपासून प्रारंभ करण्याची घोषणा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी केली। कोकण रेल्वेच्या रौप्य महोत्सव वर्षानिमित्ताने वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। कोकण रेल्वे दुपदरीकरण आणि विद्युतीकरणास 31 ऑक्टोबरपासून प्रारंभ करण्याची घोषणा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी केली। कोकण रेल्वेच्या रौप्य महोत्सव वर्षानिमित्ताने वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। कोकण रेल्वे कोकणातील बंदरांना जोडण्याचा मानस व्यक्त करत कोकण रेल्वेची प्रवासी क्षमता आणि त्यायोग्य उत्पन्न वाढवणार असल्याचा दावाही प्रभूंनी व्यक्त केला। कोकण रेल्वे मार्गावरील विविध सुधारणेसाठी 1 लाख कोटी रुपयांचा निधी खर्च होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। स्थानिक महिलांना रोजगार मिळावा म्हणून कोकणातील खाद्यपदार्थ रेल्वेत उपलब्ध केले जातील। तसेच कोकणातील रिक्षा टॅक्सी चालकांना पर्यटन मार्गदर्शकाचे प्रशिक्षण देऊन कोकणाचा पर्यटन विकास व रोजगार वाढवणार असल्याचं प्रभू म्हणाले। विशेष म्हणजे यावेळी कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांनाही 78 दिवसांच्या वेतना इतकाच बोनस देण्याची घोषणा त्यांनी केली। आपल्या मंत्रिमंडळाने रेल्वेमध्ये काम करणाऱ्या सगळ्या लोकांसाठी 78 दिवसाचा बोनस आम्ही मान्य केला। हा तऱ्हेचा ह्याच 78 दिवसाचा बोनस कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना देखील मिळेल अशा दृष्टीने यावेळी मी सांगितलं। कोकण रेल्वेमध्ये नवीन अनेक गोष्टी करण्याची गरज आहे, त्या गरजेची सुरुवात आपण करणार आहोत। या कार्यक्रमाप्रसंगी कोकण रेल्वे विकासाला योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। या खास प्रसंगी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, राज्य रेल्वे मंत्री मनोज सिन्हा, विनायक राऊत, कोकण रेल्वेचे सीएमडी भानुप्रसाद तायल, राज्यसभा खासदार हुसेन दलवाई, खासदार राजन विचारे, माजी खासदार रामशेठ ठाकूर व मोठ्या प्रमाणात कोकण रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनीही कोकण रेल्वेच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या। कोकण रेलवेचं वैशिष्ट्य असं आहे की आता बऱ्याच ठिकाणाहून त्यांना मागणी येते। तयार जी आप अभी जम्मू और काश्मीर में भी काम कर रहे हैं। श्रीधरन जी ने दिल्ली मेट्रो तयार केली। नॉर्थ ईस्ट मध्ये खरं म्हणजे तुम्ही गेलं पाहिजे। ज्या भागामध्ये कठीण काम आहे तिथे कोकण रेल्वे नक्की जाते आणि ती काम करते, हे अतिशय चांगलं असतं। आज कोकण रेल्वे ज्या स्थितीमध्ये आहे त्याला पुढे नेण्यासाठी कोकण रेल्वेमध्ये आधुनिकीकरण, कोकण रेल्वेचं विस्तारीकरण, कोकण रेल्वेच्या अनेक मार्गाचं विद्युतीकरण करण्याची गरज आहे। रेल्वे मंत्री झाल्यानंतर सर्वप्रथम या गोष्टीकडे मी लक्ष दिलं होतं आणि त्यावर खूप काम आम्ही केल्यानंतर आज मी अभिमानाने सांगू इच्छितो की कोकण रेल्वेचे विद्युतीकरण आणि कोकण रेल्वेचं दुपदरीकरणासाठी लागणारी पूर्ण मंजुरी मी देऊनच या कार्यक्रमाला हजर झालेलो आहे। त्या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही काही दिवसातच, आणखी 15-20 दिवसातच आम्ही करू, औपचारिक सुरुवात। तर त्यासाठी सगळी लागणारी मान्यता, त्यासाठी लागणारे पैसे, या सगळ्या गोष्टीची सोय पहिल्या टप्प्यासाठी आम्ही केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसेसह राज चव्हाण, MVTV। श्री गोवर्धनी माता मंदिरात नवरंगी उत्सवाचा आज 4था दिवस आहे। गोवर्धनी मातेला हिरव्या रंगाची साडी नेसवून तिची मनोभावे आरती करण्यात आली। यावेळी देवीच्या भक्तांनी आरतीचा लाभ घेतला। जय अंबे माऊली, उदोग जगदंबे माऊली। जय अंबे माऊली, उदोग जगदंबे माऊली। उभ्या जगावर धरसी आई तूच कृपा सावली, उदोग जगदंबे माऊली। उदोग जगदंबे माऊली, उदोग जगदंबे माऊली।
नवरंगी उत्सवाला शहरात दमदार सुरुवात झाली आहे. अशात बेलापूर किल्ल्यावरील श्री गोवर्धनी मातेच्या पुरातन मंदिरातही अत्यंत धार्मिक व पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा होत आहे. या नवरंगी उत्सवाचा आज 4था दिवस असून गोवर्धनी मातेला हिरव्या रंगाची साडी नेसवण्यात आली आहे. यामुळे देवीचे रूपडे अतिशय मनमोहक असे दिसून येत आहे. सकाळी देवीची पूजा अर्चा करून मनोभावे आरती करण्यात आली. यावेळी अनेक भाविक भक्तांनी उपस्थित राहून आरतीचा लाभ घेतला. गोवर्धनी मातेचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भक्त मंदिरात गर्दी करतात. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MVTV. डान्स बारवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली असली तरी आता नव्याने बंदी घालण्यासाठी सरकार सज्ज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बारमध्ये नृत्यासाठीचे परवाने लगेचच मिळण्याची शक्यता नाही. डान्स बारवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली असली तरी आता नव्याने बंदी घालण्यासाठी सरकार सज्ज झाली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बारमध्ये नृत्यासाठीचे परवाने लगेचच मिळण्याची शक्यता नाही. मुंबईत जरी आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र उभारण्याचा सरकारचा मानस असला तरी जनतेला नैतिकतेचे धडे देण्याची भूमिकाही कायम आहे. राज्य सरकारने केलेल्या कायदेशीर तरतुदींना स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयाने डान्स बार बंदी उठवली असली तरी बिभत्स प्रकरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारला पूर्ण मुभा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सध्याच्या कायदेशीर व नियमांमधील तरतुदींच्या आधारे डान्स बार सुरूच होऊ शकणार नाहीत. अशा पद्धतीने सरकारकडून निर्णय घेतला जाणार असल्याचं समजतंय. डान्स बारवर संपूर्ण बंदी पुन्हा घालण्यासाठी कोणती पावले उचलायची आणि कोणत्या कायदेशीर तरतुदी करायच्या या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट, MVTV. मोबाईल धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यापुढे फोन सुरू असताना तो 5 सेकंदाच्या आत अचानक कट झाला तर तुमच्या अकाउंटमध्ये मोबाईल कंपनी ₹1 रिचार्ज करेल. कॉल ड्रॉपच्या वाढत्या घटना पाहता टेलिकॉम क्षेत्रावर नियंत्रण ठेवणाऱ्या ट्राय या संस्थेनं टेलिकॉम कंपन्यांना हे आदेश दिले आहेत. मोबाईल धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यापुढे फोन सुरू असताना तो 5 सेकंदाच्या आत अचानक कट झाला तर तुमच्या अकाउंटमध्ये मोबाईल कंपनी ₹1 रिचार्ज करेल. कॉल ड्रॉपच्या वाढत्या घटना पाहता टेलिकॉम क्षेत्रावर नियंत्रण ठेवणाऱ्या ट्राय या संस्थेनं टेलिकॉम कंपन्यांना हे आदेश दिलेत. कॉल ड्रॉप झाला तर त्याची भरपाई या कंपन्यांना द्यावी लागणार आहे. 5 सेकंदाच्या आधी जर कॉल कट झाला तर कंपन्यांना हा भुर्दंड सोसावा लागेल. मुंबई आणि दिल्लीसारख्या बड्या शहरांमध्ये कॉल ड्रॉपच्या फार मोठ्या समस्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांच्या सेवेत सुधारणा होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रायचं म्हणणं आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV. घणसोलीतील मटका अड्ड्यावर गुरुवारी दुपारी पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत मटका चालवणाऱ्या चौघांसह एकूण 17 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ₹35,000 व साहित्यही जप्त करण्यात आले. घणसोलीतील मटका अड्ड्यावर गुरुवारी दुपारी पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत मटका चालवणाऱ्या चौघांसह एकूण 17 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ₹35,000 व साहित्यही जप्त करण्यात आले. शहरातील सर्व जुगार अड्डे व इतर अवैध व्यवसायाविरोधात गेल्या 4 महिन्यांपासून पोलिसांची धडक मोहीम सुरू आहे. घणसोलीतील एकता अंकिता बिल्डिंग समोर मटका अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने गुरुवारी दुपारी धाड टाकली व या धाडीत मटका चालवणाऱ्या चौघांसह एकूण 17 जणांना अटक करण्यात आली आहे. 15 तारखेला दुपारी 3:30 वाजेच्या दरम्यान कोपरखैरणे हद्दीतील घणसोली गाव या ठिकाणी एक 60 वर्षीय इसम एका भाड्याच्या घरामध्ये मटका जुगार चालवत आहे अशी माहिती आम्हाला प्राप्त झालेली होती आणि यावरून सदर ठिकाणी छापा टाकला असता हा इसम याच्यासोबत काम करणारे आणखी 3 लोक आणि त्या ठिकाणी मटका खेळणारे 13 अशा एकूण 17 लोकांना आम्ही या प्रकारामध्ये अटक केलेली आहे. त्यांच्याकडनं ₹35,000 रोकड आम्ही जप्त केलेली आहे आणि या सगळ्या आरोपींच्या विरुद्ध कोपरखैरणे पोलीस स्टेशन या ठिकाणी मुंबई जुगार कायदा कलम 4 आणि 5 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. आतापर्यंत पोलिसांनी एकूण 29 अड्ड्यांवर कारवाई केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे व प्रणित कापसे, MVTV.